महाराष्ट्रात सध्या महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा महायुतीचं सरकार कधी बसणार हा प्रश्न विचारला जातोय. कारण महायुतीत भाजपला सगळ्यात जास्त म्हणजे 132 जागा मिळाल्या असल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. पण सगळं घोडं अडलंय ते खाते वाटपावरून. शिंदे गट मुख्यमंत्री पदाच्या त्यागाच्या बदल्यात गृह, अर्थ, नगरविकास सारखी महत्वाची खाती मागतोय, तर दुसरीकडे भाजप ही महत्वाची खाती शिंदे गटाला सोडण्यास इच्छुक नाहीये. या खाते वाटपावरून शिंदे गट आणि भाजपात अंतर्गत संघर्ष निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. शुक्रवारी महायुतीची खाते वाटपावरून मुंबईमध्ये बैठक होणार होती, पण काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मूळ गावी दऱ्याला गेले आणि महायुतीची बैठक रद्द झाली. शिंदे महायुती सोडणार का? शिंदेंचं नेमकं पुढचं पाऊल काय असणार याविषयी वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ लागले. खरं तर शिंदेंना महायुतीत 57 जागा मिळाल्यात. भाजपला वाटलं तर अजितदादांना सोबत घेऊन भाजप सत्ता स्थापन करू शकते, पण भाजप आता असं करणार नाही. कारण एकनाथ शिंदेंची असणारी ताकद. शिंदेंनी दरेगावचा दौरा करून भाजपला चांगलंच कोंडीत पकडल्याचं बोललं जात आहे. यातून शिंदे भाजपसोबत माइंड गेम खेळत असल्याचं सुद्धा बोललं जात आहे. पण शिंदे भाजपसोबत माइंड गेम कसा खेळतायत? शिंदे भाजपसोबतच्या सत्ता वाटपाच्या वाटाघाटी करून आपली ताकद कशी दाखवून देत आहेत पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. शिंदे भाजपसोबत माइंड गेम कसा खेळतायत हे जाणून घेण्याआधी आपल्याला मागच्या एका आठवड्यात राज्यात घडलेला घटनाक्रम पाहावा लागेल. एका आठवड्यापूर्वी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. महायुतीत भाजपला 132, शिंदे गटाला 57 आणि अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. भाजपला महायुतीत सर्वात जास्त जागा मिळाल्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानलं जात होतं. 27 नोव्हेंबरला एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेऊन आपला महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेत कसलाही अडसर राहणार नाही हे जाहीर करून टाकलं. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचा असणार हे निश्चित झालं. पण 28 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सत्ता स्थापनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे 3 मागण्या केल्याचं वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकानं छापलंय. या 3 मागण्यांमध्ये शिंदेंची पहिली मागणी होती मुख्यमंत्री पदाची. दुसरी मागणी होती जर मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर महत्वाची खाती शिंदे गटाला देण्यात यावीत. तिसरी मागणी होती जर वरील दोन्ही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शिंदे गट भाजप राष्ट्रवादीला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बाहेरून पाठिंबा देऊ शकतो. यामध्ये शिंदे गटाची तिसरी मागणी भाजपला कोंडीत पकडणारी आहे अशा चर्चा आहेत. अमित शहांसोबत बैठक झाल्यानंतर 29 नोव्हेंबरला महायुतीच्या नेत्यांची मुंबईत बैठक होणार होती, पण शिंदेंनी दरेगावचा दौरा काढला आणि बैठक रद्द झाली. थोडक्यात सांगायचं तर मागच्या एका आठवड्यापासून सत्ता स्थापनेचा मुहूर्त काही लागत नव्हता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 5 तारीख हा सत्ता स्थापनेचा मुहूर्त सांगितला असला तरी अजूनपर्यंत मुख्यमंत्री कोण असणार यावर कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाहीये. पण या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट दिसून आली, ती म्हणजे शिंदेंचं आपल्या मुद्द्यावर ठाम राहणं. शिंदे कुठंच वाटाघाटीत मागे पडतायत असं चित्र नाही. यात त्यांनी अमित शहांपुढेच आपल्या मागण्या लावून धरल्यामुळं केंद्रीय नेतृत्व सुद्धा शिंदेंना कसं हाताळावं याबाबत कोड्यात पडलंय. यामुळेच एकनाथ शिंदे प्रसंगी माघार घेऊन प्रसंगी शांत बसून थोडकंच बोलून भाजपसोबत माइंड गेम तरी खेळत नाहीत ना हा प्रश्न विचारला जातोय. मागील 2 दिवसांपासून शिंदे शांत आहेत. शिंदे शांत राहिल्यास काहीतरी गेम करतात असं म्हटलं जातं. त्यामुळेच शिंदेंच्या शांततेवर सध्या राजकीय वर्तुळात प्रश्न विचारले जात आहेत. शिंदे भाजपसोबत माइंड गेम खेळत आहेत असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे मुख्यमंत्री पदाचा त्याग करून शिंदेंनी टाकलेलं पहिलं पाऊल. भाजपला महायुतीत सर्वात जास्त जागा मिळाल्या. त्यानंतर शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि पत्रकार परिषद घेऊन भाजपसाठी मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा केला. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना फोनवरून सत्ता स्थापनेत शिंदे गटाचा कसलाही अडसर राहणार नाही हे सांगितल्याचा दावा शिंदेंनी केला. थोडक्यात शिंदेंनी जनमताचा कौल मान्य करत भाजपसाठी मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा केला. मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरेंसारखं अडून बसून शिंदेंनी भाजप पक्षश्रेष्ठींचं मन दुखावलं नाही. आता बॉल भाजपच्या कोर्टात होता. आपण मुख्यमंत्री पदाचा त्याग केलाय, त्यामुळे भाजपनं आपल्याला महत्वाची मंत्रालय द्यावी अशी शिंदेंची मागणी. कारण महत्वाची मंत्रालय जर मिळाली नाहीत तर पक्षाचा विस्तार करणं अवघड जाईल हे एकनाथ शिंदेंना चांगलंच माहिती आहे. 2014 साली भाजप सेना युतीचं सरकार आलं तेव्हा सगळी महत्वाची खाती भाजपनं आपल्याजवळ ठेवली होती. त्याचा फटका पुढे सेनेला पक्ष विस्तारात चांगलाच बसला. त्यामुळे यावेळी सेनेला मुख्यमंत्रीपदही आणि महत्वाची खाती जर मिळाली नाहीत तर शिंदे गटाचं मोरल डाऊन होऊ शकतं हे शिंदेंना चांगलंच माहिती आहे. यात विधानसभा निवडणुकीत शिंदे गटासोबत जोडलेले स्थानिक कार्यकर्ते सुद्धा
दुसरा पर्याय शोधू शकतात. यामुळे शिंदे मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तरी चालेल, पण महत्वाची खाती पदरात पाडण्याच्या मार्गात आहेत. शरद पवार काँग्रेस सोबत सत्तेत असताना हाच खेळ खेळायचे. राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तरी चालेल, पण महत्वाची खाती शरद पवार आपल्या पदरात पाडून घ्यायचे. यात गृह, अर्थ, नगरविकास खात्यांचा समावेश असायचा. यातून राष्ट्रवादीच्या पक्षविस्ताराला बळ मिळायचं. एकनाथ शिंदे शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकून भाजपला शह देण्याचा प्रयत्न करतायत असं दिसून येतं. यात मुख्यमंत्रीपद नाही, पण किमान महत्वाची पदं पदरात पाडण्याचा शिंदेंचा डाव आहे. एकनाथ शिंदे भाजपसोबत माइंड गेम खेळतायत हे म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे महायुतीच्या विजयात आपलाच मोठा वाटा आहे हे शिंदेंनी निर्माण केलेलं परसेप्शन. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका शिंदेंच्या नेतृत्वात लढल्या गेल्या. स्वतः विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या जातील असं गृहमंत्री शहांनी जाहीर केलं होतं. त्यामुळं महायुतीच्या विजयात शिंदेंचा मोठा वाटा आहे हे लोकांमध्ये परसेप्शन गेलंय. आपण मुख्यमंत्री पदावर नसलो तरी राज्यातील हजारो बहिणींचे सख्खे भाऊ आहोत असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. यातून शिंदेंनी भाजपच्या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा हात असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलंय. लोकांमध्ये शिंदेंची निर्माण झालेली ही प्रतिमा त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा प्लस पॉइंट ठरते. त्यामुळं शिंदेंना महत्वाची पदं मिळाली नाहीत किंवा शिंदे महायुतीच्या सत्तेपासून दूर राहिल्यास लोकांचा ब्लेम गेम भाजपकडे राहू शकतो. त्यामुळं पक्षीय राजकारणात शिंदे लोकांची सहानुभूती घेऊन सेफ राहण्याचा प्रयत्न करतील. मागच्या 2.5 वर्षात शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून लोकांच्यात निर्माण केलेली कॉमन मॅनची प्रतिमा त्यांच्या पथ्यावर पडणारी आहे. यात आपण राज्याच्या हितासाठी मुख्यमंत्रीपद सोडून दिलं असं शिंदेंनी वातावरण निर्माण केलंय. पण भाजपनं त्यांना महत्वाची खाती दिली नाहीत तर भाजपनं आपल्यावर अन्याय केलाय हे परसेप्शन निर्माण करण्यात ते यशस्वी होऊ शकतात. याचा फायदा त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होऊ शकतो. शिंदे भाजपसोबत माइंड गेम खेळतायत हे म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे एकनाथ शिंदे प्रत्येक टप्प्यावर भाजपला आपली ताकद दाखवून देत आहेत. विधानसभा निवडणुकीत शिंदेंनी 80 पेक्षा जास्त जागा लढवल्या. त्यापैकी 70% स्ट्राईक रेटसह शिंदेंनी 57 जागा निवडून आणल्या. लोकसभा निवडणुकीत शिंदेंनी 15 जागा लढवल्या. त्यापैकी 7 जागांवर शिंदेंनी विजय प्राप्त केला. लोकसभा निवडणुकीत भाजपपेक्षा शिंदे गटाचा स्ट्राईक रेट चांगला होता. शिवसेनेतील शिंदेंच्या बंडानंतर शिंदेंबरोबर गेलेले 40 आमदार टिकतील का नाही हा प्रश्न विचारला जात होता. पण शिंदेंनी सगळ्या आमदारांना बांधून ठेवलं. शिंदेंना एकही आमदार सोडून गेला नाही. सध्या दोन्ही सेनेत शिंदे ठाकरेंना प्रत्येक बाबतीत वरचढ ठरतायत असं चित्र आहे. त्यामुळं बंड झाल्यानंतर प्रत्येक निवडणुकीत शिंदेंनी आपली ताकद दाखवून दिली आहे आणि शिंदेंची ही ताकदच आगामी राजकारणात भाजपसाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरू शकते असं राजकीय विश्लेषक सांगतात. खाते वाटपाच्या वेळी सुद्धा शिंदेंनी महत्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न केलेत. महायुतीची बैठक असताना सुद्धा शिंदे बैठक रद्द करून दरेगावाला गेले. सध्या भाजपच्या बलाढ्य पक्षापुढं अशी हिंमत कुणी करू शकत नाही असं बोललं जातं. पण शिंदे ती हिंमत करतात. यातून ते भाजपला आपली ताकद दाखवून देत आहेत असं बोललं जातं. थोडक्यात शिंदेंचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी असलेला थेट कनेक्ट, लोकांमध्ये कॉमन मॅन म्हणून त्यांनी निर्माण केलेली प्रतिमा आणि वेळोवेळी भाजपला दाखवून दिलेली ताकद या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. यातून ते लॉंग पॉलिटिक्समध्ये किती टिकून राहतात हे पाहावं लागेल. तुम्हाला शिंदेंच्या या माइंड गेम बद्दल काय वाटतं? शिंदे भाजपला जड जात आहेत का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.